अचानक एखादं स्वप्नवत प्रेम आयुष्यात येतं. तुम्हाला असं वाटतं की अरे, हे तर फिल्मीच आहे. रोज मेसेज, गोड बोलणं, फोनवर तासनतास गप्पा, सतत तुम्हाला स्पेशल वाटवणं, फुल गिफ्ट, सरप्रायझेस, एखाद्या परीसारखं. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते आणि तुम्हाला वाटतं की अखेर खरं प्रेम मिळालं. पण हळूहळू हे स्वप्न वास्तवाचं काळं सावट घेऊन येतं. आणि हेच असतं लव्ह बॉम्बिंग, याचं खरं रूप. लव्ह बॉम्बिंग ही एक मानसशास्त्रीय टूल आहे, जिथे सुरुवातीला एखादी व्यक्ती तुम्हाला अत्यंत प्रेम, आपुलकी, काळजी आणि गोड शब्दांनी व्यापून टाकते. इतकं की तुम्हाला स्वतःलाही वाटतं की तुम्ही जगातला सगळ्यात खास माणूस आहात. हे प्रेम अतिशय अतिरंजित आणि वेगानं वाढणारं असतं की माणूस त्यात नकळत गुंतत जातो. पण हे प्रेम फक्त मनापासून असलेलं नसतं. त्यामागे एक छुपा हेतू लपलेला असतो, तुम्हाला इमोशनली ट्रॅप करण्याचा. एकदा का तुम्ही त्या प्रेमाच्या, आपुलकीच्या आणि गोड शब्दांच्या जाळ्यात अडकला की मग हळूहळू ही व्यक्ती तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायला लागते. सुरुवातीच्या तू माझ्यासाठी सर्व काही आहेस पासून पुढे तुला हे करायचं नाही, तो मित्र आवडत नाही, तुला तिकडे जायला नको, अशा सूचनांमध्ये रूपांतर होतं. लव्ह बॉम्बिंगचं पहिलं पाऊल असतं अत्यंत वेगाने भावनिक जवळीक निर्माण करणं. मग दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला इतर सगळ्यांपासून अलिप्त करण्याचा प्रयत्न होतो. कोणीच तुला माझ्यासारखं समजून घेऊ शकत नाही किंवा ते लोक तुझ्यासाठी चांगले नाहीत, असे संवाद सुरू होतात. आणि या सगळ्यातून तुमचं स्वतःचे विचार करण्याचं स्वातंत्र्य हळूहळू कमी होत जातं. तिसऱ्या टप्प्यात सुरू होतो कंट्रोल. काय घालायचं, कुठे जायचं, कोणाशी बोलायचं, हे सगळं नकळत त्या व्यक्तीच्या हातात जातं. आणि या सगळ्या प्रक्रियेत तुम्हाला अजूनही वाटतं की तो किंवा ती तुमच्यावर खूप प्रेम करते किंवा करतोय. पण खरं तर ही आहे एक प्रकारची भावनिक कैद. जेव्हा याची जाणीव होते तेव्हा अनेकदा आपलं आत्मभान हरवलेलं असतं आणि बाहेर पडणं खूप कठीण होऊन गेलेलं असतं. लव्ह बॉम्बिंग ही एक रिलेशनशिपमध्ये नाही, तर कधीकधी फ्रेंडशिप, कुटुंब, अगदी प्रोफेशनल स्पेसमध्ये देखील दिसू शकते. आणि या सगळ्या प्रक्रियेची खरी ओळख म्हणजे सुरुवातीला अतिप्रेम, नंतर अतिनियंत्रण. आणि म्हणूनच कोणतंही नातं खूप वेगाने, अतिशय परीकथेच्या वेगाने वाढत असेल तर थोडं थांबून स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. हे खरंच प्रेम आहे की एखादं गुप्त झाडं? कारण खरी नाती वाढतात, फुलतात, पण कधीच कोणावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत.